शेवटी काहीही न लिहिता चांगदेवांनी कोरा कागद पाठवला. इकडे आळंदीला मात्र चांगदेव येणार असल्याचा निरोप मिळाल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सामोरे जायला ही चारही भावंड निघाली. एका पडक्या भिंतीवर ही सारी भावंड बसली होती. त्या भिंतीलाच म्हणाले, चल बाई. आणि अहो काय आश्चर्य, ती निर्जीव भिंत लागली की चालायला. चांगदेवांची आणि ज्ञानदेवांची भेट झाली. चांगदेवांच्या त्या कोऱ्या कागदावर ज्ञानेश्वरांनी उपदेशपर 65 ओव्या लिहून दिल्या. ती आहे चांगदेव 65. पुढे ज्ञानदेवांनी चांगदेवांना 10-12 वर्षांच्या मुक्ताईचं शिष्यत्व स्वीकारायला सांगितलं आणि अहो 114 वर्षांच्या चांगदेवांनी ते स्वीकारलंही. सिद्धराज चांगदेव आता मात्र फार बदलले होते. ज्ञानदेवांचं बुद्धिश्रेष्ठत्व, साधेपणा त्यांना फार भावला. ज्ञानेश्वरांचं बौद्धिक आणि आत्मतेज मान्य करताना ते म्हणतात, तुम्ही सूर्य मी काजवा, तुम्ही सूर्य मी काजवा, शरण आलो ज्ञानदेवा ज्ञानदेवा. तुम्ही सूर्य मी काजवा,